मग हे सगळं आपल्याला ती वास्तूच सांगते. इथे अशा गोष्टी घडलेल्या आहेत, असं होऊन गेलेलं आहे, किंवा घरातल्या लोकांमध्ये चिडचिड जास्ती आहे, या सगळ्या गोष्टी वास्तू सांगते आपल्याला. त्यांचं होम टेलिपॅथी कम्युनिकेशन होतं. त्यांच्याकडे त्यांनी सगळं सांगितलं, बोलले, आणि मला माहिती नाही, मला समूह एकदम असा एक मेसेज घराकडनं आला की कोणीतरी घरातली व्यक्ती गेल्यानंतर जे आपल्याकडचे आपल्या रिच्युअल्स असतात आपल्या हिंदू धर्माप्रमाणे, तर ते कुठेतरी थांबले किंवा ते झाले नाहीत, असं काहीतरी मला एक मेसेज आला. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं तुमच्याकडे असं काही झालं होतं का की असे काही विधी थांबवावे लागले किंवा ते केलेच नाहीत, असं काही झालेलं आहे का तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत? तर आधी ते नाही म्हणाले, जे गृहस्थ होते ते. मग त्यांची बायको मला नंतर हळूच म्हणाली की म्हणे यांची सख्खी म्हणजे स्वतःची आई त्यांची बरेच वर्ष त्यांच्यापासून दूर राहिलेली आहे. बहिणीचे आणि त्यांचे कधीच चांगले संबंध नव्हते, आणि आई बहिणीकडे होती. त्यांची आई गेली आत्ता 1-1.5 वर्षांपूर्वी, आणि आम्हाला फक्त लांबून कळलं होतं, आणि हे स्वतः तिथे गेले नाही. आम्ही कोणीच गेलो नाही त्यांना त्यांच्या अंतिम दर्शनासाठी, पण आम्ही गेलो नाही. त्यामुळे ते सगळेच जे विधी आहेत ते कोणी केले नाही केले, ते झालेत की नाही, आम्हाला काहीच कल्पना नाही. मग तिथे मी त्यांना सांगितलं की मला एवढा मेसेज तर आलेला आहे, तर पुढचं काही मला आलेलं नाहीये, जे आहे ते मी स्पष्ट सांगितलं. सो त्याच्यामुळे त्यांची प्रोग्रेस पण स्लो झाली असेल. येस. मग घरात काहीतरी अडचणी येणं वारंवार, किंवा मुलींची लग्न व्हायची राहिली होती, असं सगळं काहीतरी अडचणी त्यांना थोड्या थोड्या जाणवतच होत्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.